लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, 121 किलो 429 ग्रॅम गांजा जप्त। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये प्रभावी कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून गांजाची अवैधरित्या तस्करी करणारे 2 चारचाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे। दिनांक 12 जुलै 2025 रोजी समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबई बाजूकडे 2 चारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती। बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे 4 पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते। दरम्यान नागपूर बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार भरधाव वेगाने येताना दिसली। सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग केला असता त्यापैकी स्विफ्ट कार युटर्न मारून नागपूर दिशेने भरधाव वेगात गेली व अमेज कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली। दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठलाग करून स्विफ्ट कार ही कोकम पठाण टोलनाका परिसरात अडविले। तसेच अमेज कारमधील चालकाने शिवडे गावच्या शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केले। सदर दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले इसम व वाहनांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला। 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा, किंमत रुपये 24,28,580। वाहतूक करण्यासाठी वापरलेली एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार, 3 मोबाईल फोन, 15,000 रुपये रोख असा एकूण 36,29,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींची नावे: भारत नारायण चव्हाण, वय 35 वर्ष, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, नेवासा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर; तुषार रमेश काळे, वय 27 वर्ष, राहणार ज्ञानेश्वर रोड, नेवासा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर; संदीप कचरू बालेराव, वय 32 वर्ष, राहणार गंगानगर, नेवासा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर; सुनील भास्कर अनार्थे, राहणार शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, फरार। यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ आपल्या कब्जात करण्यासाठी बाळगून त्याची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले, म्हणून त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यास NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील ताब्यात असलेल्या आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सदरील गुन्ह्यातील फरार आरोपी सुनील भास्कर अनार्थे हा नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरातील अंबड, सातपूर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये मोक्का, घरफोडी, चोरी, आर्म ॲक्ट, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। तो सध्या श्रीरामपूर व शिर्डी परिसरात वास्तव्यास आहे। तसेच त्याच्यावरील साथीदार संदीप कचरू भालेराव याच्यावर देखील पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा व चोरी प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर आरोपी हे ओडिशा राज्यातून 4 चाकी वाहनांमधून गांजाची तस्करी करत होते। तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विक्री कुठे करणार होते याबाबत पोलीस पथक तपास करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.